की अरे आपण काय नेमकं केलं, आपण काय केलं होतं. आणि म्हणून मी गेल्या आपल्या अधिवेशनाच्या वेळेला मी एक गोष्ट तुम्हाला जाहीर केली होती. जरा बनवायला थोडा वेळ लागला, पण आजचा दिवस चांगला आहे. आपण गेल्या 17 वर्षामध्ये काय केलं, महत्वाच्या काही, फक्त महत्वाच्या काही, एक ठराविक ठळक अशी काही आपली आंदोलनं, त्याच्यातल्या अनेक गोष्टी. आणि आता ते दर महिन्याला भरत जाणार प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे, की आपल्या जिल्हाध्यक्षांनी, आपल्या तालुकाध्यक्षांनी, आपल्या शहर अध्यक्षांनी कोणती कोणती आंदोलनं केली, कोणती कोणती आंदोलनं तडीस नेली, कोणाकोणाला न्याय मिळवून दिला, याचं पहिलं पुस्तक, डिजिटल पहिलं पुस्तक आज आपण प्रकाशित करत आहोत. आणि मला असं वाटतं की ते पुस्तक किंवा ती गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे. तुमच्या भाषणांमधनं, तुमच्या संवादामधनं, तुमच्या चर्चांमधनं ही गोष्ट तुम्ही मांडली पाहिजेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी गेल्या 17 वर्षामध्ये जेवढी आंदोलनं घेतली, तेवढ्या बाकीचे जेवढे राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रामधले, त्यातल्या एकानेही घेतलेली नाहीत. त्या मशिदीवरच्या भोंग्याचा समाचार मी 22ला घेणारच आहे. पण आज ती पुस्तिका ही खास करून मी तुमच्या समोर मी आज ठेवत आहे. सौरभ करंदीकर, मला असं वाटतं की तुम्ही ती सांगा. ते सांगत असताना मध्ये मध्ये मी बोलीन, मध्ये येऊ नको रे, फोटो असे काढत जाऊ नको. काय शो करायला येतो का मध्ये? बाजूला पुढे जा. अशा प्रकारचं ही माझी अर्पण पत्रिका आहे तुम्हा सगळ्यांसाठी. तू बोल, तुला काय बोलायचं बोल. गेल्या 17 वर्षामध्ये आपल्या पक्षाने जे काय काम केलं त्याचा एकत्रित दस्तावेज आतापर्यंत जो नव्हता तो या पुस्तिकेमुळे निर्माण झालेला आहे. ही जी सुरुवातीची पानं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जी कार्य केलेली आहेत त्याच्याबद्दल एका कटाक्षात सगळं बघता येईल, लोकांशी बोलता येईल, हे पुस्तक घेऊन संवाद साधता येईल. आणि यानंतर पुढची जी सेक्शन्स आहेत ती प्रत्येक विषयाबद्दलची एक आहेत. आपल्या नाशिक मधल्या सत्तेच्या वेळेला आपण काय केलं त्याचा थोडक्यात आढावा घेतलाय. कोणते उपक्रम एवढं काम केलं होतं नाशिकमध्ये. मला कधी कधी लोकांचं समजत नाही की त्यांना नक्की काय हवं, काय असतं. 5 वर्षामध्ये सांगणार की कामं काय झाली, आणि मतदानाच्या वेळेला भलत्याच विषयांवरती मतदान करून बसतात. हे नाशिकचं जे मॉडेल आहे, या नाशिकमध्ये जेवढं काम झालं, आपल्या पहिल्या 5 वर्षामध्ये जेवढं काम झालं, तिकडची लोक सांगतात मला की गेल्या 25-30 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये इतकं मोठं काम झालं नाही नाशिकमध्ये. आणि हे पहिलं नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेलं पहिली गोष्ट अशी, आपलं जेव्हा राज्य आलं नाशिक महानगरपालिकेमध्ये, 5 वर्षात आपल्या कोणाही वरती एकही भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही कुठेही. मला असं वाटतं नाशिक हे एकमेव शहर असं असेल आता की तिकडे त्या मुकणे धरणाबंद जी आपण पाईपलाईन आणली, नाशिक शहरामध्ये पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे, मिटलेला आहे. 50 वर्षाचा पुढच्या. बाकीचे रस्ते बिस्ते या सगळ्या गोष्टी झाल्याच, केल्याच. आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं? काही नाही. आता अनेक लोक मला सांगतात आता हळहळत आहेत, पण ते हळहळणं निवडणुकीच्या वेळेला परत असेल की नाही माहित नाही. असो, पुढे. मराठी या विषयावर आपण जे काय केलं ते एकत्रितपणे इथे मांडलेलं आहे.
अभ्यासक्रमामध्ये मराठी आली, शासनाच्या व्यवहारामध्ये मराठी आली, एवढंच नाही तर मोबाईलवर मराठी आली. मी आपल्या एका कार्यक्रमामध्ये मोबाईल फोनवरती त्यावेळेला हिंदी आणि फक्त इंग्रजी यायचं आणि मला तर आठवत नाही मला कुठच्या ठिकाणी मी बोललो होतो ते षण्मुखानंद हॉल का. आणि षण्मुखानंद हॉलमध्ये मी बोललो की तो विषय निघाला आणि म्हटलं महाराष्ट्रामध्ये माझ्या मोबाईलवरती मला मराठी ऐकू येत नाही. इतका या कंपन्यांना माज. आणि मी त्याच्यावरती बोलत असताना मला 10 मिनिटांमध्ये मला तिथेच कोणीतरी मला सांगितलं भाषण संपल्या की मोबाईल कंपनीचं पहिलं ऑफिस ठाण्यात फुटलं. आमचा अविनाश जाधव. कुठे अविनाश? कुठे आहे? कुठे? इथे पहिलं ऑफिस फुटलं. फुटल्या मग त्यांचे फोन सुरू झाले आणि मला सांगितलं की लवकरात लवकर आम्ही मराठी आणण्याचा प्रयत्न करतो. म्हटलं नाही, एक दिवस देतो. एका दिवसात म्हटलं मला मराठी पाहिजे कानावरती पडलेलं. 2 दिवस गेले पण 2 दिवसाच्या आत सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं. पहिलं लाव रे ते. आपण ज्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो यावेळी दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. ऐकू यायला लागलं सगळीकडे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळू लागली, हक्कानी मिळू लागली. मला समजत आहे आपल्याकडे आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपले मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, खास करून निर्माते कळवळतात आणि म्हणतात की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत महाराष्ट्रात. याच्या अगोदर कोणाचं लक्ष नाही. म्हणजे तो जे काय मल्टिप्लेक्स नावाची जी गोष्ट जी काय बांधली गेलेली आहे त्या मल्टिप्लेक्समध्ये कराराने ते जे बांधायला दिलंय त्याच्यामध्ये कराराने मराठी चित्रपटांसाठी म्हणून कमीत कमी एक सिंगल स्क्रीन हा मराठी चित्रपटांसाठी ठेवण्यात येईल असं ते करारातच आहे. कोणाचं लक्ष नाही, कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मग आपल्याकडे आले, मग आपण पहिल्यांदा हात जोडून सांगितलं, नाही ऐकलं. मग हात सोडून सांगितलं, पटकन ऐकलं. पण आता झालं असं की आपल्याकडे आठवड्यालाच मराठी चित्रपट इतके बदा येतात की सगळ्यांना कुठून स्क्रीन देणार आहोत मला कळत नाही. असो, पण मराठी चित्रपटांना स्क्रीन देखील आपल्यामुळेच उभे राहिले. हे आम्ही कोपकर आमचे कुठे आहेत? कुठे? हा तिथे. आणि आमचे कोण त्या शालिनी ठाकरे कुठे आहेत? त्या बाहेरगावी. दुकानांवरच्या पाट्या मराठी झाल्या. पाट्या मराठी कशा होतील मला जरा सांगा. म्हणजे आता मला कधी कधी हसायला येतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवून द्या, फोनवरती मराठी ऐकू आली पाहिजे, मराठीच्या दुकानाच्या पाट्या मराठीत झाल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आंदोलन करायला लागतं. बाकी कुठच्या राज्यांमध्ये करायला लागतं का? ऐकू येतं आपल्याला कधी? तामिळनाडूमध्ये त्यांच्या तामिळ पाट्यांवरनं आंदोलन झालंय. गुजरातमध्ये काहीतरी गुजराती पाट्यांवरनं आंदोलन झालंय. ऐकू येतं? नाही ऐकू येत. हे महाराष्ट्रात का होतं? कारण ते तुम्हाला सगळे जण जे येत आहेत ना बाहेरून ते सगळे जण तुम्हाला गृहीत धरतायत. गृहीत कोण आहे ते? मग या पाट्यांसाठी तुम्हाला आठवतंय आपण बोर्ड लावले होते. शेवटचे 15 दिवस, शेवटचे 14 दिवस, शेवटचे 13 दिवस. त्यांना समजायला लागले आकडे कमी व्हायला लागलेत.